नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण व्हिडिओचा भाग 10वा पाहत आहोत. या सिरीजमधील हा शेवटचा व्हिडिओ आहे. यामध्ये देखील आपण पूर्वीप्रमाणेच महत्त्वाचे प्रश्न आणि संभाव्य प्रश्न घेणार आहोत. यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 150 प्रश्न घेण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. तर नक्की बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ऑलिम्पिक खेळामध्ये पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला ही कर्णाम्मा मल्लेश्वरी आहे, जिने भारतासाठी खेळलं होतं. त्यामध्ये तिला कांस्य पदक मिळालं होतं. 2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये या खेळाडूने भाग घेतला होता. अहमद शहाने गाविलगड किल्ला बांधलेला आहे. 1993ला लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावी भूकंप आला होता. चंद्रयान-1 हे 22 ऑक्टोबर 2008 रोजी सोडले गेले होते. महाराष्ट्र हे फिटनेस धोरण जाहीर करणारे पहिले राज्य आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेने अहिराणी बोली भाषेला अधिक प्रसिद्धी मिळाली. कच्ची फळे पिकविण्यासाठी इथिलीनचा वापर करतात. मानवी पेशी विषाणूंचा तत्कालीन प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि अनैसर्गिक बदल झालेल्या पेशींची संख्यावाढ रोखण्यासाठी इंटरफेरॉन तयार करतात. मानवी गर्भाचे पहिले क्लोनिंग जर्मनी या देशात झाले होते. सॅम त्रिपोदा या तंत्रज्ञानातील तज्ज्ञ व्यक्तीने 1994 नंतर भारतातील टेलिफोनच्या दळणवळणात क्रांती घडवून आणली होती. चंद्रा हे क्षकिरण दुर्बिणीला नाव देण्यात आले आहे. ते शास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्या नावावरून देण्यात आले आहे. कलम 169 नुसार विधान परिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार राज्याला आहे. मानवी शरीरात मज्जासंस्थेचा अभ्यास करण्यासाठी नेपोलॉजी शास्त्र वापरतात. मानवातील गुणसूत्रे XY आहेत, तर स्त्रियांमधील गुणसूत्रे हे XX आहेत. बलाचे CGS पद्धतीतील एकक डाईन आहे. कंप पावणारा नादकाटा हे अनुतरंगाचे उदाहरण आहे. अधिश राशींचे वर्णन करण्यासाठी फक्त परिणाम पुरेसे असतात. सिखांचे चौथे गुरु रामदास यांनी 16व्या शतकात अमृतसर या शहरात सुवर्ण मंदिर बांधले. सुवर्ण मंदिराला शीख धर्माचे हरमंदिर साहिब असे देखील म्हटले जाते. घटनात्मक प्रमुख म्हणून आपण राष्ट्रपतींना ओळखतो. राजेंद्र प्रसाद हे जास्त काळ राष्ट्रपतीपदी असलेले, तर पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू हे नेते आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम हा 1972चा आहे. भारतावर 17 वेळा आक्रमण करणारा सम्राट हा मोहम्मद गजनी आहे. मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते. चुंबकाकडे आकर्षित होणारे धातू हे कोबाल्ट, निकेल आणि लोखंड आहेत. फक्त लोखंडच नाही, तर चुंबकाकडे कोबाल्ट आणि निकेल हे देखील आकर्षित होतात. पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात. खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्षे लागतात. डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात असे मत कणाद ऋषींनी मांडले होते. पदार्थाच्या सूक्ष्म कणाला महर्षींनी पिलव असे म्हटले आहे. लोखंडी पत्रे व नळ्या इत्यादी वस्तूंवर जसाचा पातळ लेप लावतात. तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कलही करतात. बाबा आमटे यांनी 1951 साली वरोरा येथे जमीन देऊन आनंदवन स्थापन केले. कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय नदी विवाद सोडवण्यासाठी कलम 262चा वापर करतात. कलम 262 त्या ठिकाणी लागू होतो आंतरराष्ट्रीय नदी विवाद सोडवण्यासाठी. 1 किलोवॅट तास म्हणजेच 3.6 गुणिले 10⁻⁴ प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असेल तर त्याचे प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. त्यास प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतात. ॲमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, ईस्ट या सजीवांचे शरीर एका पेशीचे बनलेले असते. चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता असे म्हणतात. वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस यांना जाते. बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत. या फुले न येणाऱ्या वनस्पती आहेत. वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत. ORSचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो. ORSचा उपयोग. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने असतात. भुईमूग, करडई यासारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते. तर पालेभाज्यातून क्षार व जीवनसत्वे आपल्याला मिळतात. अनुवंशिकतेचा सिद्धांत मेंडेल या शास्त्रज्ञाने मांडला. आम्लातील संहती दर्शवण्यासाठी pH मापन श्रेणी सोरेन यांनी तयार केली. सूक्ष्मदर्शकाचा शोध झॅकरी M. जॉन्सन यांनी लावला. अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून जॉन थॉमस यांचे नाव घेता येईल. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जॉयरिक फुर्किंजे यांनी दिले.
वर्णलवके, फुले व फळे यांना रंग प्राप्त करून देतात. मानवाच्या यकृत या इंद्रियावर हिपॅटायटिस बीचा प्रभाव होतो. लाकूड जळताना निघणाऱ्या धुरांमध्ये मुख्य गॅस हा कार्बन डायऑक्साईड असतो. ब्रेन ड्रेन ही संज्ञा कुशल व्यावसायिकांचे देशाबाहेरील स्थलांतर याच्याशी संबंधित आहे. वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते त्यांना राशी असे म्हणतात. मॅगलेव ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते. आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते. पुढचा प्रश्न बघूया. 1937च्या प्रांतिक विधिमंडळासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे चिन्ह हे माणूस होते. श्रीपाद अमृत डांगे यांची पुस्तके गांधी वर्सेस लेनिन, रिव्हॉल्युशनरी कम्युनिस्ट, व्हेन कम्युनिस्ट डिफर हे श्रीपाद अमृत डांगे यांचे काही पुस्तक आहेत. कलम 365 केंद्राचे निर्देश राज्याने न पाळल्यास होणारी कार्यवाही. लोकसंख्या वाढीचा दर सर्वात कमी असणारे जिल्हे म्हणजेच मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त हे ना चौधरी हे होते. महाराष्ट्रात 26 एप्रिल 1994 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. हरियाणा राज्य सरकारने कोरोना साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले. कोरोना हा साथीचा रोग आहे, 2020 साली आला होता तेव्हा हरियाणा राज्याने सर्वप्रथम जाहीर केले होते. सार्वजनिक सभेचे पूर्वीचे नाव हे पुणा असोसिएशन होते. सार्वजनिक सभेचे पुणा सार्वजनिक सभा पहिल्या महिला अध्यक्ष या मीरा पावगी आहेत. पुणा सार्वजनिक सभेच्या टिळक पेशवाईत जन्माला आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते असे नामदार गोखले यांचं वाक्य आहे. हिंदुस्थानची जॉन ऑफ आर्क सशस्त्र क्रांतिकारकांची माता म्हणून आपण मादाम कामा यांना ओळखतो. दुधाची शुद्धता ही लेक्टोमीटर या उपकरणाने मोजतात. पुढचा प्रश्न बघूया. 19व्या शतकामध्ये भारतातील इतिहासातील पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडली गेली तर ती म्हणजे दादाभाई नौरोजी, रानडे आणि रमेशचंद्र दत्त यांनी. राजर्षी शाहू महाराजांनी 1918 आंतरजातीय विवाह कायदा संमत केला कोल्हापूर संस्थानामध्ये. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात परशुराम घोसवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जानकीदेवी बजाज यांनी 3 एप्रिल 1921 देवळी येथे असहकार व स्वदेशीवर भाषण दिले. भारतीय संस्थानांचे प्रतिक्रियावादी व अक्षमतेचे खड्डे असे वर्णन जवाहरलाल नेहरू यांनी केले आहे. भारतीय भाषेवरील वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा देशी भाषिक वृत्तपत्र कायदा हा मार्च 1978 संमत करण्यात आला होता. तारेचे लुकलुकणे याला मुख्य कारण म्हणजेच अपवर्तन आहे. विषाणू हा शब्द सर्वप्रथम पाश्चात्य शास्त्रज्ञाने वापरला. सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यासाठी गुरु या ग्रहाला सर्वात जास्त वेळ लागतो. महानदी आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान चिल्का सरोवर बसलेले आहे. पुढचा प्रश्न बघूया. एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवावं व त्यासाठी अखंड चळवळ करा असे दादाभाई नौरोजी यांचे उद्गार आहेत. उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत केंद्रांचा क्रम हा भाटघर, कान्हेर धरण, कोयना धरण आणि राधानगरी धरण कोल्हापूरमधील असा क्रम आहे. मालखोडकर यांनी संयुक्त महाराष्ट्र संदर्भात मुंबई महाराष्ट्रात सामील करण्याला विरोध दर्शवला होता. 1935चा कायदा म्हणजेच गुलामगिरीची नवी सनद असे उद्गार पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70% क्षेत्र हे लागवडीखालील आहे. मानवी हक्क आयोगाची स्थापना ही 2000 साली झाली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा योग्य क्रम असा आहे की डहाणू, वसई, रोहा, बाणकोट, जयगड आणि विजयदुर्ग असा उत्तरेकडून दक्षिणेकडे खाड्यांचा क्रम आहे. कच्चे फळे पिकविण्यासाठी इथिलीन हा गॅस वापरतात. इथिलीनचा वापर होतो कच्ची फळे पिकवण्यासाठी. राज्यघटनेने केंद्र आणि राज्यांमध्ये केलेले विभाजन हे 1935च्या कायद्यावर आधारलेले आहे. इंद्रधनु निर्मितीसाठी खालील घटना कारणीभूत असतात ते म्हणजेच पूर्ण अंतर्गत परावर्तन, अपस्करण आणि अपवर्तन या सर्व घटना इंद्रधनुष्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. DNA मध्ये टायमिंग हा नेहमी ॲड्रेनाइट अमायनो ॲसिडशी जोडी बनवतो. युरियाचे वहन हे जीवद्रव्य आणि रक्त करतात. रामन इफेक्ट परिणाम कशास म्हणतात तर फोटोनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यक्ष संघातास रामन इफेक्ट असे म्हणतात. अणु हा धनविद्युत प्रभारित एकजन्सी गोल असून त्यात इलेक्ट्रॉन विखुरलेले असतात. अणुकक्षेची 2n2 हे सूत्र नील्स बोर यांनी मांडले. सल्फर डायऑक्साईडपासून सल्फ्युरिक आम्ल तयार करण्यासाठी व अमोनिया वायूचे उत्पादन करण्यासाठी लोहभुकटी उत्प्रेरक म्हणून वापरतात.
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांचा योग्य चढता क्रम बघायचा झाला तर संजय गांधी, त्यानंतर ताडोबा, त्यानंतर पेंच आणि त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान आपण पाहतो. GST प्रणाली आल्यामुळे बंद झालेले कर कोणते आहेत तर ते म्हणजेच केंद्रीय अधिकारी कर, विशेष अतिरिक्त आयात कर, अतिरिक्त अबकारी कर, सेवा कर हे मुख्य 4 कर आहेत जे GST प्रणाली आल्यामुळे बंद झाले आहेत. प्रचलित कर पद्धती सोपी करण्याची शिफारस ही चौकशी समितीने सुचवली होती. रिझर्व्ह बँक कायद्यानुसार ज्या व्यापारी बँकांचे भांडवल व राखीव निधी मिळून 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल अशा व्यापारी बँकांना बिगर अनुसूचित व्यापारी बँका असे म्हणतात. भारतात आधुनिक बँक व्यवसायाची स्थापना अमेरिका देशाच्या बँकिंग पद्धतीने झाली आहे. म्हणजे त्यानुसार आपण अमेरिका देशाच्या बँकिंग पद्धतीनुसार आपण आधुनिक बँकांची व्यवस्था केलेली आहे. उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती 9व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान झाली. महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यवहार रचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला ते म्हणजेच मूलभूत उद्योग क्षेत्र, लघु व कुटीर उद्योग क्षेत्र. 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या उद्दिष्टाला अग्रक्रम देण्यात आला तर त्यामध्ये समतानिष्ठ न्यायासह विकास या गोष्टीला विशेष भर देण्यात आला. या गोष्टीवर भारताच्या उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग हा 1916 या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे. बटाटा चिप्स उत्पादक चिप्स पॅकेटमध्ये चिप्स खराब होऊ नये म्हणून नायट्रोजन भरतात. स्वातंत्र्योत्तर काळात 1949 मध्ये भारताने रुपयाचे अवमूल्यन केले. 1966 मध्ये दुसऱ्यांदा अवमूल्यन केले. नरसिंह समितीची महत्त्वाची शिफारस म्हणजेच बँकिंग पद्धतीमध्ये आर्थिक स्पर्धात्मक स्पर्धा निर्माण करणे. मागणी व पुरवठ्यातील संतुलन याचा किंमत वाढीशी काहीही संबंध नाही. तुटीचा अर्थ भरणा म्हणजेच मध्यवर्ती बँकेद्वारा नवीन पैसा उभारणे. मजुरी वस्तू प्रतिमान कोणी सुचवले तर केरॅडॉर यांनी मजुरी व वस्तू प्रतिमान हे सुचविले आहे. अप्रत्यक्ष करांसाठी संहिता तयार करण्याची कोण संबंधित होते तर KI रेक्की समिती ही अप्रत्यक्ष करांसाठी संहिता तयार करण्यात आलेली समिती आहे. केंद्राने अप्रत्यक्ष कर सुधारणा करण्यासाठी LK झा समिती नेमण्यात आली होती. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीबरोबर आयकर वाढत असल्यास त्याला पुरोगामी कर असे म्हणतात. राज्य सरकारचे करेत्तर उत्पन्न पुढील प्रमाणे आहेत म्हणजेच केंद्र सरकारचे अनुदान, नियोजन मंडळींनी दिलेले अनुदान, वित्त आयोगाने दिलेले अनुदान आणि राज्य सरकारी उद्योगातून मिळणारे अनुदान हे राज्य सरकारचे करेत्तर उत्पन्न आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आम्ल वर्षामध्ये सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड वायू बाहेर पडतात. आम्ल वर्षामध्ये आगगाडीतील ऑक्सिडीकारक पदार्थ ज्यामुळे जी आगगाडी येते पेट घेते त्यामध्ये पोटॅशियम क्लोराइड मॅग्नीज डायऑक्साईड, पोटॅशियम डायक्रोमेट हे घटक त्यामध्ये असतात. ब्रांझ धातू यामध्ये 80% तांबे असते, 10% कथिल असते आणि 10% जस्त असते. यामध्ये तांबे, कथिल आणि जस्त मिळून ब्रांझ हा धातू तयार होतो. गंधकाचे योग्य गुणधर्म काय आहेत तर त्यामध्ये पिवळा रंग असतो गंधकाचा, त्यामध्ये ठिसूळ स्नायू पदार्थ असतात आणि ज्याचा द्रवणांक 119.2 अंश सेल्सिअस असतो. ही आहे गंधकाची ओळख. कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन ह्या दोघांना मिळून आपण वॉटर गॅस तयार करू शकतो. सूर्य व ताऱ्याचे चमकणे द्रव्याच्या प्लाझ्मा अवस्थेमुळे होते. तर हायड्रोमीटर सापेक्ष आर्द्रता मोजते. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असता त्याची गतीज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा दोन्ही वाढतात. औष्णिक विद्युत प्रकल्पात कोळसा जळाल्यानंतर त्यातील जे रसायन उत्सर्जित होते ते कार्बन डायऑक्साईड, ऑक्साईड ऑफ नायट्रोजन, ऑक्साईड ऑफ सल्फर असते. पुढचा प्रश्न बघूया. चार्ल्स विक्लेसन यांनी गीतेचा इंग्रजी अनुवाद केला व त्याला वॉरन हेस्टिंगने प्रस्तावना दिली होती. 1942 कमिटी ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन जागी काउन्सिल ऑफ एज्युकेशन स्थापन झाली. तुर्की व कलकत्ता येथे इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू करण्यात आले होते. चार्ल्स वूड हे नियामक मंडळाचे अध्यक्ष होते. ब्रिटिश सरकारने कलकत्ता, बनारस व आग्रा येथे संस्कृत महाविद्यालय स्थापन केले. कलकत्ता, बनारस आणि आग्रा या ठिकाणी. वूडचा खलिता याला भारतीय इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे म्हणतात. संस्कृत कॉलेजची स्थापना जोनाथन डंकन यांनी केली. पहिले कलकत्ता विद्यापीठ हे जानेवारी 1857 रोजी स्थापन झाले. तर दुसरे मुंबई विद्यापीठ हे जुलै 1857 तिसरे मद्रास विद्यापीठ सप्टेंबर 1857 तर चौथे पंजाबी विद्यापीठ हे 1882 आणि त्यानंतर 1887 अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न बघूया.
मित्रांनो, यामध्ये काही महत्त्वाची पुस्तकं आणि त्यांचे लेखक दिलेले आहेत. सरळ सेवेसाठी हे पुस्तकं महत्त्वाचे राहतील, त्यामुळे हे देखील अभ्यासा. कोसला आणि हिंदू हे भालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेले पुस्तक आहेत. आमचा बाप आणि आम्ही हे नरेंद्र जाधव यांनी लिहिलेले पुस्तक आहे. स्पीकर्स डायरी मनोहर जोशी. चार नगरातील माझे विश्व हे जयंत नारळीकर यांनी लिहिलेले. गुड गव्हर्नन्स माधव गोडबोले. वाट संघर्षाची अण्णा हजारे. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर. टेमोरेंट इयर प्रणव मुखर्जी. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम स्टीफन हॉकिंग. मायदेशी माणसं व्यंकटेश माडगुळकर. उचल्या ही कादंबरी लक्ष्मण गायकवाडांची आहे आणि मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. तर मित्रांनो, हा होता भाग 10. यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न घेण्यात आलेले आहेत. या सिरीजमधील हा शेवटचा व्हिडिओ होता. हे प्रश्न लिहून घेण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. याची PDF टेलिग्राममध्ये आहे. तिथे मिळत नसेल तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.